नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या फूड लवर्स चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आजच्या फूड लवर्स चॅनलवर मी बनवणार आहे रात्रीच्या राहिलेल्या शिळ्या चपाती किंवा भाकरीपासून इन्स्टंट डिलिशियस ब्रेकफास्ट। तर बघू शकता माझ्याकडे ते 2 रात्रीच्या ज्वारी भाकरी राहिलेल्या होत्या, त्या मी तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले होते। त्याच्यानंतर मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर छान बारीक चिरून घेतलेली होती। इकडे मी कढई गरम करत ठेवलेली होती। कढईमध्ये तेल टाकलं, तेल मस्त गरम झालं की त्याला राई जिरेची फोडणी द्यायची आहे। फोडणी छान तडतडली की त्याच्यात आपल्याला हिंग टाकायचं आहे, कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत, एकदा मिक्स करून घ्या। नंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला ह्याच्यात ॲड करायचा आहे। कांदा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे, त्याचा कच्चापण पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे। ते झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो आपला परतून झाला की त्याच्यानंतर आपल्याला हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि सातारचा अस्सल कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। ही माझी पद्धत आहे। जर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने करायचं असेल तुम्ही फक्त हळद आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता, प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे। ते सर्व पदार्थ मी म्हणजे जो मसाला टाकलेला होता तो छान परतून झाला की मी त्याच्यात भाकरीचा जो ग्राइंड करून घेतलेला चिवडा होता तो टाकलेला आहे। भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे, चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे आणि हे आपल्याला परत 5 ते 6 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये आवडीनुसार साखरसुद्धा टाकू शकता आणि शेंगदाणेसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर हा आपला झटपट ज्वारीच्या भाकरीचा चिवडा तयार झालेला आहे। मी फक्त 2 ते 3 मिनटं ह्याला लीड लावून वाफवून घेतलेलं आहे। तुम्हाला जर क्रिस्पी करायचं असेल तर मंद आच ठेवून तुम्ही गॅसवर ही कढई अशीच ठेवा, छान कुरकुरीत आपला भाकरीचा चिवडासुद्धा होऊ शकतो। तर बघू शकता किती झटपट 10 मिनटात ही रेसिपी तयार होते। तुम्ही नक्की राहिलेल्या तुमच्या शिळ्या चपात्यांची पोळीपासून करून बघा आणि नक्की मला कमेंट करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। असंच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।